न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। भाजपचे ज्येष्ठ नेते अनिल जाधव हे नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने आता अनेकांची झोप उडाली आहे। त्यांनी नुकताच अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरलाय। विशेष म्हणजे गेल्या 40 वर्षांपासून अनिल जाधव हे भाजपचे सक्रिय ज्येष्ठ कार्यकर्ते, संघाच्या विचारसरणीत तयार झालेले एक कुशल व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते। भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहे। स्थानिक भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहे। इतर पक्षांमधील अनेक लोक त्यांना जोडली गेली आहे। त्यामुळे आता महायुतीच्या हेमंत गोडसे यांनाच त्यांचं कडवं आव्हान असणार आहे। त्यांनी 2 उमेदवारी अर्ज भरलाय, एक भाजपकडून आणि दुसरा अपक्ष। त्यामुळे चर्चेला उधाण आलंय। आधीच महायुतीचे दिलेल्या उमेदवाराबद्दल असलेला प्रचंड नाराजीचा सूर, भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये असलेलं अवस्थेचं वातावरण, त्यात उमेदवार जाहीर करण्यात झालेला विलंब बघता मतदारांमध्ये नाराजीचा सूर आहे। त्यामुळे अनिल जाधव या क्लीन चेहऱ्याकडे आशेने बघितलं जात आहे। त्यांनी आतापर्यंत अनेक तरुणांना उद्योग क्षेत्रात घडवलंय, अनेकांना नोकरी मिळवून दिली आहे। त्यामुळे जनमानसात त्यांचा कामाचा आवाका वाढलाय। त्यांनी केलेल्या उमेदवारीमुळे सर्व क्षेत्रातील नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। त्यामुळे आता लढणार आणि जिंकणारच असा त्यांच्या कार्यकर्त्यांचा ठाम विश्वास आहे। बघा, भारतात लोकशाहीचा मोठा उत्सव सुरू झालेला आहे। या उत्सवामध्ये प्रत्येकाला असं वाटतं की आपण सहभागी व्हायला पाहिजे, सगळ्यांनी झालंच पाहिजे। महायुतीकडे आमच्याकडे प्रचंड गर्दी होती तिकिटासाठी, पण त्यातल्या त्यात आम्हाला भारतीय जनता पार्टीला ते तिकीट मिळेल आणि भारतीय जनता पार्टीचा हा पारंपरिक मतदारसंघ आहे। कारण आमचे 3 आमदार, 101 नगरसेवक, जिल्हा परिषद मेंबर आणि आमची कार्यकर्त्यांची टीम, या बेसिसवर आम्ही मागणी करत होतो। पक्षानेही मागितलं, वरिष्ठांनी पण प्रयत्न केले, पण युतीमध्ये ते आमच्या मित्र पक्षाला गेलं। पण हे करताना मग थोडंसं पक्षामध्ये नाराजी आहे का? हो आहे, कारण आपल्याला प्रत्येक वेळेस दुसऱ्याच पक्षाचे काम करायला लागतं आणि 10 वर्षाचा अनुभव बघता आपल्याला तसं पाहिजे तसं नाशिकचा विकास करता आला नाही। म्हणून मग आपला पक्षाचा कॅन्डिडेट असावा हे पक्षाच्या लोकांना वाटत होतं आणि वाटतंय, आजही वाटतंय। म्हणून मग आपण उमेदवारीचा निर्णय घेतला आणि आपण आज तसं भारतीय जनता पार्टी म्हणूनच मी प्रयत्न करत होतो, पण नाही झालं तरी, अपक्ष जरी झालं तरी अबकी बार 400 पार हाच आमचा उद्देश आहे। म्हणून मला पर्याय पाहिजे होता शहराला, म्हणून मी आज उमेदवारी दाखल केली। हे बघा, नाशिकचा तुम्हाला मी म्हटलं मंत्रभूमी ते यंत्रभूमी, हा इंडस्ट्रीचा विषय असेल, रोजगाराचा विषय असेल, अनुषंगाने पर्यावरणाचा विषय असेल, कुंभमेळ्याचा विषय आहे। खूप आपल्याकडं नाशिकला ॲग्रिकल्चर बेस आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, अगदी कांद्यापासून सगळेच प्रश्न आहेत। शेतकऱ्यांना पण काहीतरी अडचणींना सामोरं जावं लागतं, त्याच्यासाठी पण कोणीतरी प्रयत्न केला पाहिजे। 2 रस्ते झाले सेंट्रल गव्हर्नमेंटने केले म्हणजे हा विकास होत नाही, ते अनुषंगानेच डेव्हलपमेंट होत असते। पण शहरामध्ये नवीन उद्योग येणं, शहरातल्या मुलांना जे नवयुवक आहेत त्यांना रोजगार मिळणं, इथून बाहेर नोकरीला जायची वेळ यायला नको, अशी आपल्याला इथे डेव्हलपमेंट करायची। न्यूज इंडिया 27 मराठी, नाशिक।